मित्रांनो नमस्कार, मी तानाजी इंगोले. स्टेप अप अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा सेशन खूप महत्त्वाचा आहे आणि तो भन्नाट आहे, एक्झाम ओरिएंटेड आहे. तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. याचा तुम्हाला लक्षात ठेवायचं पूर्व परीक्षेला आणि मुख्य परीक्षेला खूप फायदा होणार आहे. आपलं थंबनेल तुम्ही बघितलं असेल, सूत्रावर आधारित गणिते. म्हणजे पूर्व परीक्षेला एक प्रश्न याच्यावर तुम्हाला 100% विचारला जातो आणि मुख्य परीक्षेला सुद्धा याच्यावरती एक प्रश्न असतो. तुम्ही जर PYQ जर चेक केले तर तुम्हाला 100% याच्यावरती प्रश्न सापडतील. आता जे तुमचे लाईव्ह आलेले आहेत त्यांनी एकदा हाय करा आणि जे तुमच्या क्वेरीज आहेत म्हणजे शंका आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आता आपण आजचा सेशन स्टार्ट करतोय. हेडिंग लक्षात ठेवायचं काय होतं, सूत्रावर आधारित गणिते. तुम्हाला 10 सूत्र पाठ करायचे आहेत आणि त्या 10 सूत्रावर तुम्हाला परीक्षेमध्ये 100% प्रश्न असतो. येतं लक्षात, ते कोणते कसे किंवा अगोदर बघा एक क्वेश्चन घेऊया आणि तुम्हाला पुढे सूत्र सांगितले ते सूत्र काय करायचे लक्षात ठेवायचं. त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि कुठेतरी कागदावरती नोट डाऊन करून तुम्ही लक्षात ठेवा, ज्या रूममध्ये किंवा ज्या लायब्ररीमध्ये स्टडी करताय तिथं पूर्ण चिटकावून टाका आणि पाठच करायचे. 2 मार्क पूर्व प्लस मुख्य परीक्षेला. क्लिअर आहे. आता प्रश्न बघा, प्रश्न दिसतोय वेगळा, फक्त विचित्र दिसतोय आणि प्रश्न बघून आपण काय करतो, स्किप करतो. पण याचे उत्तर आपण काही सेकंदामध्ये काढू शकतो. येतं लक्षात. आता साधारणपणे मला लक्षात ठेवायचे AB मानून लक्षात ठेवा. तुम्हाला याच्यावरती काय रे प्रश्न पटकन सुटतात. जर समजा मी ह्याला 0.5 ला जर A मानला, याच्यामध्ये काय रे पुन्हा हा 0.6 ला जर B मानला तर साधारणपणे खाली पण आता वरती जो 0.5 आहे तो इथं खाली पण दिसतोय. याला आपण काय करूया, आपण A मानूया. पण हा घटक काय तो तुम्हाला नंतर सांगतो. येतं लक्षात. पण हा घटक आपण ऑलरेडी मानलाय वरती, ह्याला काय म्हणलं रे आपण, B मानलेला आहे. येतं लक्षात. पण हा जो घटक आहे तो काय आहे तो लक्ष द्यावं. याच्यामध्ये हा तुमचा AB आहे. आता AB म्हणजे A ची किंमत किती आहे, 0.5 आहे आणि गुणले B ची किंमत काय रे 0.6. जर याचा तुम्ही गुणाकार केला तर याचं उत्तर काय येतं 0. लक्षात ठेवायचं 0.30 येतो. पण हा 0.30 न घेता त्यांनी 0.3 घेतलेला आहे. मग लक्षात ठेवायचं याच्यामध्ये तुमचा म्हणजे काय व्हायचा, A वर्ग वजा AB आणि अधिक B वर्गचा विस्तार हा खाली दिला त्यांनी. पण तुम्हाला लक्षात ठेवायचं इथं एक सूत्र तयार होतं. काय सूत्र तयार होतं, A चा घन काय रे बाबा पुन्हा अधिक B चा घन आणि छेदामध्ये A वर्ग वजा AB आणि अधिक काय रे B चा वर्ग. म्हणजे असं तुम्हाला लक्षात ठेवा, ह्या विस्तारित रूपामध्ये याची मांडणी आहे. तुम्हाला फक्त या वरच्याचा विस्तार माहिती पाहिजे. म्हणजे A चा घन अधिक B चा घन याचा विस्तार काय होतो, तर पहिल्या कंसामध्ये लक्षात ठेवायचं बघा, याचा विस्तार मी इथं लिहितो. पहिल्या कंसामध्ये A अधिक B येतं लक्षात. आणि परत जर बघितलं लक्षात ठेवा दुसऱ्या कंसामध्ये काय तुमचा A वर्ग वजा AB आणि अधिक काय होतो तुमचा B वर्ग होतो. आणि छेदामध्ये त्यांनी ऑलरेडी दिलेले आपल्याला A वर्ग वजा AB अधिक काय रे पुन्हा B चा वर्ग. आणि याच्यामध्ये हा जो घटक आहे याला काय रे खालच्याला कटून जाईल. आपल्याकडे फक्त शिल्लक राहतं काय, याच्यामध्ये A अधिक B ची किंमत लिहायची होती फक्त. A अधिक B म्हणजे A ची किंमत सांगा. मग A ची किंमत किती 0.5 आहे आणि B ची किंमत किती आहे 0.6. याची जर तुम्ही बेरीज केली लक्षात ठेवायचं किती येणार आहे 0.6511 म्हणजे 1.1 म्हणजे लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला उत्तर सापडते. बाकी काही नाही, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन करायची गरज पडणार नाही. फक्त तुम्हाला सूत्र पाठ पाहिजे. आता सर म्हणा सूत्र कुठे आहेत मग नक्की, तर लक्षात ठेवायचं सूत्र याचा विस्तार पुढे तुम्हाला प्रत्येक गणितामध्ये पण सूत्र कोणतं आणि त्याचा विस्तार कसा करायचा त्याही गोष्टी सांगणार आहे. लक्षात ठेवायचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ लक्षात ठेवा लाईक करायचं, शेअर करायला विसरायचं नाही. समजते. आता बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला सूत्र नक्की कोणकोणते सूत्र आहेत ते एक्झाम ओरिएंटेड तुम्हाला आतापर्यंत आयोगाने या 10 सूत्रावरती प्रश्न विचारलेला आहे. याचे विस्तार वेगवेगळ्या पद्धतीने मांडू शकतो. जशी प्रश्नाची डिमांड आहे त्याप्रमाणे लक्षात ठेवायचं आपण सूत्र मांडू शकतो. क्लिअर आहे ना. म्हणजेच काय, आता याच्यामध्ये A अधिक B कंसाचा वर्ग लक्षात ठेवा. काय रे A अधिक B कंसाचा वर्ग, A वर्ग अधिक 2AB अधिक B चा वर्ग. तुम्ही 7वीचं पुस्तक काढा गणिताचं, याच्यामध्ये तुम्हाला 100% सगळे सूत्र सापडतील. 7वी 8वी 9वीला आपण हे सगळ्या गोष्टी बघितले लक्षात ठेवायचं. म्हणजे तुम्ही असं न मांडता तुम्ही असं पण मांडू शकता. एखादा म्हणलं सर मी याचा विस्तार असं करू का, किंवा पहिल्या कंसामध्ये A अधिक B दुसऱ्या कंसामध्ये A अधिक Bच. कारण वर्ग म्हणजे काय, वर्ग म्हणजे त्या संख्येचा 2 वेळा गुणाकार ही कॉन्सेप्ट आहे. येतं लक्षात. म्हणजे एखादा म्हणलं सर मी असं न मांडता असं मांडू का, यस, तुम्हाला प्रश्नाची जशी डिमांड आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्याची मांडणी करायची. येतं लक्षात, अतिशय लक्षात ठेवा. किंवा एखादा म्हणला सर असं न मांडता मी अगोदर A वर्ग अधिक B वर्ग अधिक 2AB सर असं लिहू का, यस, हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. पण जशी डिमांड आहे आपल्याला प्रश्नांची लक्षात ठेवा, क्वेश्चन मध्ये काय गरजेचं आहे, या 3 पैकी आपल्याला काय विस्तार करावा लागतो ते तुम्हाला फक्त कळलं पाहिजे. येतं लक्षात. इथं पण सेम काय रे, इथं काय वर्ग म्हणजे त्या संख्येचा पुन्हा 2 वेळा गुणाकार. A बार आहे भाईच्यामध्ये A वर्ग वजा 2AB अधिक B वर्ग तुमचं हे पाठ आहे. पण एखादा म्हणलं सर असं मांडू का A वजा B
दुसऱ्या कंसामध्ये पुन्हा a वजा b वर्ग म्हणजे त्या संख्येचा पुन्हा 2 वेळा गुणाकार. सोपं आहे, लक्षात ठेवायचं. जशी प्रश्नाची डिमांड त्याप्रमाणे तुम्हाला त्याची मांडणी करता आली पाहिजे. बाकी काही नाही, सगळे सूत्र पाठ करा. बाकी याच्यामध्ये काय मग a वर्ग वजा b वर्ग याचा विस्तार काय येतो, a अधिक b सगळ्यात आयोगाचं आवडतं, लक्षात ठेवायचं हे सूत्र आहे. काय सांगितलंय याच्यामध्ये, किंवा हे आणि हे सूत्र किंवा ह्याच्यावरती सगळ्यात जास्त 5वं जे सूत्र आहे याच्यावरती आयोगाने आतापर्यंत बऱ्याच वेळा प्रश्न विचारलाय. समजतंय म्हणजे काय रे बाबा, a अधिक b कंसाचा वर्ग अधिक दुसऱ्या कंसामध्ये a वजा b कंसाचा वर्ग याचं विस्तारित रूप सोडवून लक्षात ठेवायचं, कॅल्क्युलेशन करून याचा विस्तार हा येतो. 2 कंसामध्ये a वर्ग अधिक b चा वर्ग आणि फक्त इथं मध्ये चिन्ह बदललंय, लक्षात ठेवायचं. इथं मध्ये फक्त वजा चिन्ह आलेलं आहे. चिन्ह बदलले की सगळा कार्यक्रम बदलतो. गणितामध्ये चिन्ह लय महत्वाचे, येतं लक्षात. म्हणजेच काय, a अधिक b कंसाचा वर्ग वजा दुसऱ्या कंसामध्ये a वजा b कंसाचा वर्ग याचं सोल्युशन लक्षात ठेवायचं, कॅल्क्युलेशन करून फायनल उत्तर फक्त काय येतं, 4ab येतं. हे सूत्र लक्षात ठेवा, कोड स्क्रीनशॉट काढायचे आणि काय लिहा सगळे. परत काय हे पाठ करून ठेवा, हे पाठ करून ठेवा. एखादा म्हणले सर आता घन म्हणलाय, मग घन म्हणजे त्या संख्येचा 3 वेळा गुणाकार करू शकतो का? यस, एखादं लक्षात ठेवायचं. एखादा कार्यकर्ता असं पण जशी डिमांड आहे a अधिक b दुसऱ्या कंसामध्ये a अधिक b तिसऱ्या कंसामध्ये a अधिक b असं पण तुम्ही लिहू शकता. किंवा एखादा म्हणलं सर मी असं लिहू शकतो का, पहिल्या कंसामध्ये फक्त a अधिक b लिहितो आणि परत लक्षात या 2 सूत्राचा अर्थ किंवा ह्या 2 कंसाचा अर्थ किंवा गुणाकारामध्ये हे 2 कंस आहेत तुमचे, मग याचा विस्तार मी एखादा म्हणलं सर पुन्हा a वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग असं लिहू का? यस, जशी डिमांड तस. समजतंय का? थोडं बा व्यवस्थित बघू आपण, काय अडचण नाही. या पण गोष्टी थोड्या लिहून नोट डाऊन करून ठेवा आणि तुम्हाला पुढे सांगणार आहे. हे सुद्धा महत्वाचं आहे. पुन्हा हे महत्वाचं सूत्र आहे, हे सुद्धा महत्वाचं, हे सुद्धा IMP कार आहे ह्याच्यावरती. किंवा ह्याला लक्षात ठेवा, बऱ्याच वेळा याच्यावरती पण प्रश्न विचारलाय, याच्यावरती प्रश्न विचारलाय, पुन्हा लक्षात ठेवायचं काय 5वं तुमचा याच्यावरती प्रश्न विचारलाय. आणि हे तर महत्वाचेच आहेत सगळे, कळतंय. आणि आता जाऊया आपण प्रश्नाकडे. प्रश्न काय आहेत त्याच्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन बघा, ASO पूर्व परीक्षा 2013चा प्रश्न आहे, अतिशय महत्वाचा प्रश्न. ह्याच्यावरती बघा आता काय सांगितले, 3.1 वाचू नका, सगळं काही नाही. आता इथं 3.1/3 4 आहे, लक्षात ठेवायचं. 3.1 पुन्हा 4 आहे. इथला अंक आणि इथला अंक पुन्हा सारखाच आहे, पुन्हा हे आणि हे सारखंच आहे. मग ह्याला जर मी समजा a मानला तर सांग रे बाबा, याला जर मी a मानला तर इथं पण aच आहे ना, आणि पुन्हा इथं काय रे, इथं लक्षात ठेवायचं b असेल तर ह्याला लक्षात ठेवा पुन्हा तुम्हाला bच मानावं लागणार आहे. समजतंय. मग आता काय तयार झालं, a अधिक b कंसाचा वर्ग वजा दुसऱ्या कंसामध्ये a वजा b कंसाचा वर्ग आणि याचं लक्षात ठेवायचं सोल्युशन, फायनल सोल्युशन येतं 4ab. एखादा म्हणेल सर कसं काय, आता याचा विस्तार करा बरं. a वर्ग अधिक 2ab सांग रे अधिक b चा वर्ग हे पहिल्या कंसामध्ये वजा दुसऱ्या कंसामध्ये हेच येणार आहे, a वर्ग वजा 2ab अधिक रे b चा वर्ग. आता जर मी हे कंसातून बाहेर काढलं, जेव्हा वजा तुमच्या आतमध्ये जातो तेव्हा आतल्या सगळ्याला पुन्हा बदलून टाकतो म्हणजे काय, या कंसाला काय फरक पडणार नाहीये. a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग वजा पुन्हा वजा गुणिले अधिक वजा a वर्ग वजा गुणिले वजा अधिक 2ab आणि लक्षात ठेवा वजा गुणिले अधिक वजा b चा वर्ग. मग याच्यामध्ये कटतं काय कटतं सांगा, a अधिक a वर्गला लक्षात ठेवा इथं वजा a वर कटून गेला, अधिक b वर्गला वजा b वर कटून गेला, 2ab आणि हे 2ab म्हणजेच काय का 4ab. म्हणजे सूत्र तुम्हाला पाठ पाहिजे, बाकी काय घेणं देणार. मग याच्यामध्ये तुला पटकन काय रे, मग 4 गुणिले a ची किंमत आणि काय रे b ची किंमत याचं एवढं उत्तर आहे फक्त. मग सांगा याच्यामध्ये 4 गुणिले सांग रे बा a ची किंमत 3.1/4 गुणिले b ची किंमत सांगा रे 2.5/7. मग एवढंच सोडवायचं आहे आणि याचं उत्तर लिहायचं आहे. म्हणजेच काय बघा, पुन्हा याची मांडणी 4 गुणिले 4 त्रिकोण 12 ने किती रे 13/4 गुणिले 7 दोन्ही 14 आणि 5 19/7. म्हणजेच काय, हा 4 ला 4 पुन्हा कटून गेला, 13 गुणिले 19/7 7 नाही लक्षात ठेवा 19/7 आणि मग फायनल 19 चा पाडा लक्षात ठेवा किंवा 13 17 दर्श पुन्हा हातचे आले तुमचे 11, 13 1 13 13 आणि 11 24 झाले आणि परत छेदामध्ये 7. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. कोणत्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन नाही. एखादा म्हणला सर मी याचा 2 वेळा गुणाकार करतो, याचा परत लक्षात ठेवायचं 2 वेळा गुणाकार करून याच्यातला मग फरक घेतो, नाहीये, अजिबात असला कार्यक्रम करायचा नाही. हे लक्षात, म्हणजे असलं काय दिसलं परीक्षेमध्ये की 100% लक्षात ठेवायचं, ओळखून जायचं आपल्याला कोणत्या तरी सूत्रामध्ये हे बसणार आहे. समजतंय, अडचण काही नाही, उत्तर संपलं, लक्षात ठेवायचं. हे कसं आलं हे तुम्हाला फक्त स्पष्टीकरण दिलं होतं, बाकी काही नाही. एवढंच मित्रांनो कॅल्क्युलेशन आहे आणि हे सुद्धा मी वाढवलंय, इथल्या इथंच कार्यक्रम केला असता पटकन. समजतंय.
बाकी काही नाही. एक पूर्वपरीक्षा आणि एक मुख्य परीक्षा, 2 मार्काचा हा टॉपिक आहे आणि या 10 सूत्रावरतीच प्रश्न आतापर्यंत आयोगाने विचारलाय. समजते? चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतोय बघा रे. आता खालील राशीची किंमत काढा, पदावलीची किंमत काढा, समीकरणाची किंमत काढा, असं तुम्हाला आयोग शब्द वापरत. बाकी काही नाही. मग चला याच्यामध्ये सांगा, जर पुन्हा सेम बघा रे, ह्याला ए मानला, मानायचंच, बाकी काही नाही. एखाद्याला वाटलं ए आवडत नाही, एक्स मान. लक्षात ठेवा, कोणतंही तुमचं ए बी किंवा ए बी माना, एक्स वाय माना, पी क्यू माना, एम एन माना, काही माना, लक्षात ठेवायचं, कोणतंही चल माना, पण 2 चल इथं महत्वाचे आहेत. ह्याला जर ए मानला, सांगा रे पुन्हा ह्याला बी मानूया. आता वरती ऑलरेडी ह्याला काय मानलंय आपण, ए मानलाय. चल रे बाबा, इथं काय, आता हे काय आहे ते आपण नंतर बघू, पण ह्याला आपण काय रे वरती ऑलरेडी बी मानलेला आहे. म्हणजेच काय, याच्यामध्ये हा जो तुमचा घटक आहे तो लक्षात ठेवायचं ए बी आहे. ए बी, ए गुणिले बी ची किंमत 0.96 गुणिले 0.1. जर याचा गुणाकार केला, 2 घरं उजवीकडून डावीकडे, म्हणजे 0.096 हा तुमचा गुणाकार, म्हणजेच हा तुमचा लक्षात ठेवायचं ए बी आहे फक्त. म्हणजेच काय लक्षात ठेवायचं, यामध्ये काय पुन्हा ए चा घन, ए चा घन म्हणजेच काय, तर ए चा घन चिन्ह बघा रे मध्ये, वजा दुसऱ्या कंसामध्ये, किंवा ए चा घन वजा बी चा घन, परत छेदामध्ये बघा, याच्यामध्ये पुन्हा काय, ए वर्ग अधिक ए बी, 2 ए बी नाही, ए बी, आणि याचा विस्तारच आहे तो लक्षात, आणि काय रे पुन्हा बी चा वर्ग, म्हणजे ए चा घन वजा बी चा घन, आणि खाली काय त्यांनी सांगितलंय, ए वर्ग अधिक ए बी आणि अधिक बी चा वर्ग, हे लक्षात ठेवायचं. पुन्हा आता याचा विस्तार तुम्हाला माहिती पाहिजे फक्त, ए चा घन वजा बी चा घन, तर पहिल्या कंसामध्ये ए वजा बी, दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग वजा ए बी अधिक बी चा वर्ग, आणि परत छेदामध्ये ए वर्ग वजा ए बी अधिक बी चा वर्ग, आणि हे दोघं लक्षात ठेवायचं विस्तारित रूपामध्ये, हे दोघं एकमेकाला कटून जातील. राहिलं फक्त ए वजा बी म्हणजे ए ची किंमत आणि बी ची किंमत, याच्यातला फरक, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. म्हणजे तुम्हाला एखादा स्मार्ट विद्यार्थी असेल, हे पटकन कळतं, त्याला लक्षात ठेवायचं, म्हणजे आपलं उत्तर काय त्याला पटकन कळतं, एवढंच आहे. ए वजा बी, ए आणि बी ची किंमत घ्या, फरक घ्या, उत्तर लिहा, लक्षात ठेवा. म्हणजे मायक्रो लक्षात, मी असं म्हणेल 10 सेकंदाच्या आतमध्ये उत्तर आपण काढू शकतो. फक्त तुम्हाला ते गणित स्कॅन करता आलं पाहिजे, बाकी काही नाहीये. मग सांग रे बा, ए ची किंमत काय आहे, ए ची किंमत 0.96 आहे, आणि बी ची किंमत नीट बघा 0.1, म्हणजे इथं वरती तुम्हाला 0 लावावं लागणार आहे. वजा बाकी पण गडबडीत चुकते आपली, गडबडीत चुकते म्हणजे काय, आता पुन्हा सांगायच्यामध्ये 6 आणि पुन्हा काय 8 आणि पुन्हा 0.86, आपलं उत्तर हे पाहिजे. वजा बाकी चुकू नका. एखादा कार्यकर्ता वेगळंच काहीतरी उत्तर लिहून येतो, हे बोनस मार्क आहे, कारण सगळ्याला हे गणित जमलेलं असतं, आणि आपण जर चुकून आलो तर लक्षात ठेवा आपण 1 मार्काने गेलो, 100%, 0.75 न गेलो. क्लिअर आहे ना? मग थोडं काळजीपूर्वक बघायचं, बाकी काही नाही. उत्तर संपलं, सूत्राचं ऍप्लिकेशन आहे, इथं कोणत्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन नाही, ना गुणाकार, ना भागाकार, ना बेरीज, ना वजाबाकी. इथं लक्षात काय अडचण आहे? चला पुढे नेक्स्ट लक्षात ठेवा काय सांगितलं बघा, एक्स वर्ग वजा वाय वर्ग पहिल्या कंसामध्ये, दुसऱ्या कंसामध्ये एक्स वर्ग अधिक 2xy अधिक वायचा वर्ग, पुन्हा खाली छेदामध्ये सांगितलंय एक्स अधिक वाय कंसाचा घन. टेक्निकल असिस्टंट मेन्स 2021 लेटेस्टचा प्रश्न आहे, सूत्राचं ऍप्लिकेशन. मग चला काय नाही याच्यामध्ये, आता एक्स वर्ग वजा वाय वर्गचा विस्तार तुम्हाला माहिती पाहिजे, म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग. पाठीमागे तुम्ही लक्षात ठेवायचं, त्याचा स्क्रीनशॉट काढलाय की तुम्हाला बरोबर बघा. आता ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजेच एक्स वर्ग वजा वाय वर्ग, याच्यामध्ये याचा विस्तार होतो. पहिल्या कंसामध्ये एक्स अधिक वाय, दुसऱ्या कंसामध्ये एक्स वजा वाय. परत सांगितलंय, आता हे कळलं पाहिजे, एक्स वर्ग अधिक 2xy अधिक वाय वर्ग हा कुणाचा विस्तार आहे रे? म्हणजे साधारणपणे मी असं तुम्हाला प्रश्न विचारला असता, ए अधिक बी कंसाचा वर्ग म्हणजेच काय, ए वर्ग अधिक 2ab अधिक बी चा वर्ग. इथं फक्त त्यांनी वापरले एक्स वाय वापरले, बाकी काही नाही याच्यामध्ये. म्हणजे याचा अर्थ एक्स अधिक वायचा हा विस्तार आहे, म्हणजेच काय एक्स अधिक वाय, एक्स पहिला दुसऱ्या कंसामध्ये मी असं म्हणतो एक्स अधिक वाय कंसाचा वर्ग याचा विस्तार आहे. जशी डिमांड तसं पुन्हा जर बघितलं, एक्स अधिक वाय कंसाचा पुन्हा त्यांनी घन त्याने सांगितलेलं आहे. समजते? मग संपला विषय इथं. आता बघा रे, मग पुन्हा एक्स बोल रे बाबा, एक्स अधिक वाय, परत सांगा पुन्हा एक्स वजा वाय, परत आता वर्ग आहे, वर्ग म्हणजे त्या संख्येचा 2 वेळा गुणाकार, एक्स अधिक वाय, परत दुसऱ्या कंसामध्ये एक्स अधिक वायच पाहिजे, आणि परत छेदामध्ये घन म्हणजे त्या संख्येचा 3 वेळा गुणाकार, एक्स अधिक वाय, पुन्हा लक्षात ठेवायचं पुन्हा एक्स अधिक वाय, परत एक्स अधिक वायच. मग एक्स अधिक वायला हा एक्स अधिक वाय, एक्स अधिक वायला हा एक्स अधिक वाय, एक्स अधिक वायला हा एक्स अधिक वाय, म्हणजे एक्स वजा वाय, पर्याय क्रमांक 1, दॅट इज युअर करेक्ट आन्सर.
एखादा अजून स्मार्ट असला असता तर काय रे मग हा वर्ग हा 2 वेळा गुणाकार यातला 2 वेळा कट होणार आहे आणि शिल्लक 1 राहणार आहे. मी शिल्लक मधला हा 1 कटून जाईल. उत्तर हे इथंच निघालं असतं. तुमचं ऑब्झर्वेशन बेस स्ट्रॉंग पाहिजे, बाकी काही नाही, तरच तुमचा मॅथ आणि रिझनिंग मध्ये स्कोर येणार आहे. नाहीतर लक्षात तुमच्या पुढं हे पोरं आता बरेच पोरं मॅथ रिझनिंगकडे चांगलं लक्ष दिलेलं आहे, त्यामुळे ते मेन्सला क्वालिफाईड. तुम्ही जर दुर्लक्ष कराल तर 100% इथंच राहाल मार्केटमध्ये. समजते? हाच तो विषय आहे, तो डिसाइडिंग फॅक्टर आहे. मॅथ, रिझनिंग, सायन्स आणि करंट याच्यावर जास्त भर द्या, तुम्ही कुठली परीक्षा पास होत आहे. समजतंय? काही नाही. चला उत्तर संपलं. पर्याय क्रमांक 1 नेक्स्ट क्वेश्चन वगैरे बघा 3.57. चला माना, इथं लक्षात ठेवा, मला ए मानला, परत सांग रे वा बी, आणि पुन्हा याला ऑलरेडी ए मानलाय, परत सांग रे हा काय असणार, वर मानला ना आपण बी म्हणजेच काय ए वर्ग. चला ए वर्ग वजा बी वर्ग छेदामध्ये ए वजा बी, विषय संपला. मग याचा विस्तार सगळ्याला माहिती आहे आता. ए वर्ग वजा बी वर्गचा विस्तार पहिल्या कंसामध्ये बोल रे ए अधिक बी, दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी आणि परत छेदामध्ये ए वजा बी, आणि हे असं राहिलं फक्त ए अधिक बी. ए अधिक बी म्हणजे ए ची किंमत आहे 3.57 आणि बी ची किंमत आहे, पण काय करायची, बेरीज करायची आहे. म्हणजेच काय 2.43. 7 आणि 3 10 हातच्याला 1, पुन्हा 10 हातच्याला 1 म्हणजे 6.00. म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 3. काय गरज जायचं वर्ग, काय पोरं लक्षात ठेवा 3.57 गुणले 3.57 करत बसतं ते परीक्षेत गुणाकारात पेज भरून, तिथंच बेल वाजते तुमची. येते लक्षात? स्मार्ट वर्क आयोग लक्षात ठेवा, प्रत्येक क्वेश्चन डिझाईन करताना तो क्वेश्चन 40 सेकंद किंवा 50 सेकंदाच्या आत सुटलाच पाहिजे असा क्वेश्चन डिझाईन करतं. तिथपर्यंत आपल्याला पोहोचणं गरजेचं आहे. येतं लक्षात? बघा बाकी काय नाही याच्यामध्ये, याचं उत्तर हे असणार आहे 6 म्हणजेच पर्याय क्रमांक 3. सूत्र पाठ पाहिजे, बाकी काय नाही याच्यामध्ये. आता बघा लक्षात ठेवा, आपली एक बॅच पुन्हा धुमाकूळ घालते, संपूर्ण अंगणित बुद्धिमत्तेची PYQ गेम चेंजर बॅच. ज्या बॅचची बऱ्याच विद्यार्थ्यांनी मागणी केली होती, अशी बॅच लक्षात ठेवायचं आपण लॉन्च केलेली आहे आणि जवळपास बऱ्याच विद्यार्थ्यांनी बॅच पण घेतलेली आहे. आणि विशेष म्हणजे 899 मध्ये, म्हणजे मी असं म्हणेन 2013 पासून किंवा इव्हन मी 11चे पण काही क्वेश्चन टाकलेत, 11 पासून 24 पर्यंतचे सर्व क्वेश्चन टॉपिक वाईज म्हणतो मी. लक्षात ठेवा, टॉपिक वाईज प्रत्येक लक्षात ठेवायचं, प्रत्येक टॉपिकचं बेसिक आणि प्लस ते क्वेश्चन, अशी बॅच आपण ही डिझाईन केलेली आहे. आणि तुम्हाला ही जर बॅच केली तर पुन्हा कोणत्याही प्रकारची बॅच करायची गरज पडणार नाहीये, असा एवढा कंटेंट याच्यामध्ये दिलाय. विशेष म्हणजे कंबाईन गट ब गट क राज्यसेवा सगळे लक्षात ठेवायचे, सगळे विषयाचे, किंवा इथं हायलाइट केले बघा, सगळ्या जवळपास परीक्षेचे प्रश्न याच्यामध्ये टाकले, टॉपिक वाईज घेतले विशेष म्हणजे. तर ही बॅच नक्की तुम्ही घेऊ शकता. म्हणजे 899 मध्ये विशेष 8 महिने व्हॅलिडिटी, म्हणजे तुम्हाला सगळं लक्षात ठेवायच्यामध्ये परीक्षा होऊन जातात. ही बॅच आहे PYQ गेम चेंजर बॅच. नाव पण आपण तसंच दिलेलं आहे, तुमचा गेम चेंज करण्यासाठी. लक्षात PYQ महत्वाचा आहे. मागच्या गट ब परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा अनुभव आलेला असणार आहे, गट ब ची पूर्व परीक्षा. येतं लक्षात? मग PYQ मस्ट आहेत तुमच्यासाठी. मग तुम्हाला वेगळं शोधत बसायची गरज नाहीये, या बॅच मध्ये सगळा कंटेंट उपलब्ध करून दिलेला आहे. ही बॅच आणि काही क्वेरीज असतील तर ह्या 2 नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, किंवा पर्सनली मला काय बोलायचं असेल 9096 59 0278 ला तुम्ही लक्षात ठेवा कॉल करू शकता, किंवा एखादा प्रश्न अडकला, अभ्यास करताना प्रॉब्लेम आला, त्या प्रश्नाचा स्क्रीनशॉट काढा आणि व्हॉट्सअपला मला पाठवू शकता. तुम्हाला इन्स्टंट सोल्युशन द्यायची जबाबदारी माझी. चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन बघा रे, काय सांगितलंय बघा, पुन्हा सांगा रे, दिसतंय विचित्र, फक्त घाबरायचं नाहीये. काय त्यांनी सांगितलंय, बरोबर 4, तर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स, एक्सच्या ठिकाणी काय ठेवावं लागेल, येतं लक्षात? मग चला याच्यामध्ये पुन्हा ह्याला ए माना, पुन्हा सांग रे बी मानला, पुन्हा सांग रे बाबा याला ए माना, एच का ऑलरेडी याला मानलंय आपण, ए मानलंय, ते सेम संख्या आहे. पुन्हा सांग रे बाबा इथं बी, परत सांगा इथं काय ठेवावं लागेल. आता इथं ऑलरेडी आपण बी ठेवलाय, जर समजा मी इथं ए ठेवला आणि ए ठेवून जर उत्तर आपलं 4 आलं तर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स आपल्याला सांगता येईल. मग हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, हे 400 काय रे 69 आहे, पर्यायमध्ये पण आहे बघा 469. जर 469 ठेवून जर उत्तर आपलं 4 आलं तर मग व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स, एक्सची किंमत आपल्याला मिळून जाणार आहे. आता साधारणपणे बरं ठीक आहे, मी असं म्हणतो आता ए अधिक बी कंसाचा वर्ग हे आपला पहिला विस्तार आहे, वजा दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी कंसाचा वर्ग, आणि परत छेदामध्ये सांग रे बाबा, आता इथं ठेवले मी ए ची किंमत, ए गुणिले बी म्हणजे ए बी जर लिहिलं तर लक्षात ठेवा चालेल, कारण ए गुणिले बी आहे आणि याचा विस्तार सगळ्याला माहिती आहे. आता
ए वर्ग ए अधिक बी कंसाचा वर्ग वजा दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी कंसाचा वर्ग, याचा विस्तार तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. आणि लक्षात ठेवायचं उत्तर मग वरती 4ab आणि छेदामध्ये पुन्हा ab, हा ab ला ab कटून गेला, उत्तर संपलं. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स? तर एक्स ची किंमत आपल्याला ही ठेवावी लागणार आहे की जेणेकरून आपल्या डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी होईल. समजते? काही नाही याच्यामध्ये वेगळं. तुमचं ऑब्झर्वेशन बेस सूत्राचं ऍप्लिकेशन, मी काहीच करत नाही. कोणत्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन पण करायची गरज पडत नाही. येते लक्षात? व्हिडिओ आवडत असेल तर लक्षात ठेवायचं नक्की लाईक बटन दाबा आणि व्हिडिओ शेअर करा. आणि विशेष तुमच्या ज्या कमेंट आहेत, व्हिडिओ कसा वाटला अमुक तमुक, तर लक्षात कमेंट बॉक्समध्ये नक्की त्या गोष्टी मेन्शन करा. तुमच्या क्वेरीज असतील, शंका असतील तर 100% कमेंट बॉक्समध्ये तुम्ही शंका विचारा. तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन मी तुम्हाला वैयक्तिक रिप्लाय करून देतो. येते लक्षात? चला पुढे. नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतोय बघा. चला पुन्हा सांग रे, ह्याला पुन्हा ए मानला. आता ह्याला ऑलरेडी हिथंच हा तुमचा एच आहे, लक्षात पुन्हा ह्याला एच मानूया. पुन्हा सांग रे बा, हा बी आहे, पुन्हा हा सुद्धा बीच आहे. परत नेक्स्ट ए आणि काय रे, पुन्हा ह्याला वरती आपण ऑलरेडी बी मानलेला आहे. म्हणजेच काय आहे, ए गुणिले ए चा वर्ग, पाया समान गुणाकारामध्ये घातांकाची बेरीज होते. पुढचा लक्षात आपण टॉपिक घातांकावरती घेऊया. तो अवघड टॉपिक आहे. विशेष जे अवघड टॉपिक आहेत ते आपण 100% युट्यूबला सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणार आहोत. आणि तुमची जे टॉपिकची डिमांड असेल, सर आम्हाला हा टॉपिक घ्या, तर कमेंटमध्ये सांगा. त्या टॉपिकवर आपण पुढचे नेक्स्ट व्हिडिओ बनवूया व्यवस्थित. क्लिअर आहे? चला, म्हणजेच काय, ए गुणले ए चा वर्ग, सांग रे पुन्हा, बी गुणले बी चा वर्ग आणि परत छेदामध्ये ए वजा बी. आता याचा विस्तार सांगायची गरज आहे. ए चा वर्ग वजा बी चा वर्ग, सांग रे बाबा. पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी, दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी आणि परत छेदामध्ये त्यांनी ए वजा बी टाकलाय. म्हणजे हे असं दोन घटक कटून गेले. अंशनी छेदामधले राहिलं फक्त ए अधिक बी ची किंमत आहे. ए अधिक बी म्हणजे ए ची किंमत आहे 69,000. बोल रे बाबा. 842 मध्ये काय मिक्स करायचं आपल्याला? 30,000. पण बेरीज करायची ना, 30,158 आणि याची जर तुम्ही बेरीज केली तर उत्तर येणार आहे 1,00,000. पर्याय क्रमांक 4, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. काही नाही केलं याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ना. बरं ठीक आहे, तुम्ही याचा गुणाकार जर केला परीक्षेमध्ये, एवढा एकच प्रश्न सोडून याल तुम्ही. समजते का? पान भरून गुणाकार होईल, तिकडे बेल वाजेल, कार्यक्रम संपला. येतं लक्षात? त्यामुळे थोडं स्मार्ट, म्हणजे आयोग का वेळ नाहीये. प्रत्येक क्वेश्चन हा तुम्हाला 30. आता एवढं सोडलं किती वेळ लागला मला? मायनर लक्षात 15 सेकंद 10 सेकंद. आणि जर तुमचा अजून स्पीड असेल, आता मला समजावून सांगून लक्षात ठेवायचं, एक्सप्लेनेशन द्यायचं मला किंवा सोडवायचंय, पण पटकन आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपल्याला राहते फक्त हे सुद्धा लिहायची गरज नाही परीक्षेमध्ये. राहते याच्यामध्ये फक्त ए अधिक बी ची किंमत, ए ची किंमत साईडला घ्या, बी ची किंमत साईडला घ्या, बेरीज करा, उत्तर लिहा, कार्यक्रम संपला 10 सेकंदामध्ये. समजतंय का? अलग लक्षात? चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा, हा पण छान क्वेश्चन आहे. जशी डिमांड त्याप्रमाणे तुम्हाला ती सूत्राची मांडणी करता आली पाहिजे. म्हणजे काय, आता याच्यामध्ये समजा जर मी ह्याला ए मानला, परत सेम तेच आहे. ए माना, बी माना, एक्स माना, वाय माना, एम माना, एन माना, पी माना, क्यू माना, काय फरक पडत नाही. दोन चला आपल्याला मानायचे. चला परत, आता ऑलरेडी ह्याला मानलाय मी, वरती काय मानलाय 3.7 तुमचा ए घेतलेला आहे. हा लक्षात ठेवा, इथं काय रे, हा बी घेतलेला आहे. पण हा काय केलं त्यांनी पुन्हा, नीट बघा. आता मला सांगा याच्यामध्ये 7.4 कुठं दिसतोय का आपल्याला? याच्यात नाही दिसत. पण याच्यात 7.3 दिसतोय. त्याला आपण काय घेतलेलं होतं? ए घेतलं होतं किंवा ए मानलाय, लक्षात ठेवायचं. आणि इथं जर बघितलं साधारणपणे 7.4 म्हणजे तो नक्की काय आहे, हा नक्की तुम्हाला जर परीक्षेमध्ये कळला ना तो काय आहे, तर लक्षात 2 गुणिले बी ची किंमत आहे. 2 गुणिले बी ची किंमत म्हणजे 2 गुणिले जर आपण लक्षात ठेवायचं 3.7 जर केलं तर याची दुप्पट येते 7.4. म्हणजे काय आहे, ए अधिक बी कंसाचा घन. म्हणजे आपलं सूत्र बघा रे बाबांनो, ए अधिक बी कंसाचा घन छेदामध्ये कशाचा विस्तार आहे? हा ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक 2ab कशाचा विस्तार आहे? ए अधिक बी कंसाचा वर्ग याचा विस्तार आहे. संपला ना विषय. या घनातला 2 कमी करा म्हणजे राहतोय फक्त काय, ए अधिक बी शिल्लक राहतोय आपल्याकडे. घन म्हणजे त्या संख्येचा 3 वेळा गुणाकार, वर्ग म्हणजे त्या संख्येचा 2 वेळा गुणाकार. मग त्याच्यातले 2 खालचे 2 आणि वरचे 2 कटून गेले, राहायला फक्त काय ए अधिक बी. ए ची किंमत सांग रे बाबा, 7.3 आहे. बी ची किंमत सांगा, 3.7 आहे. 0 किंवा 7 आणि 3 10, हातच्याला 1 पुन्हा लक्षात ठेवायचं. 8 7 आणि 3 पुन्हा 10 ने किती 11. पण एक घर उजवीकडून डावीकडे सरकवा, बेरीज करायची आपल्याला बेरजेमध्ये, म्हणजे 11.0 म्हणजेच काय उत्तर असणार आहे 11. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. नो कॅल्क्युलेशन. समजते? अडचण क्वेरीज लक्षात ठेवायचं. चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन वगैरे काय सांगितलंय. आता दिसायला फक्त क्वेश्चन, हा क्वेश्चन बघितलाय पोरगा स्किप. अरे स्किप नाही, सूत्राचं ऍप्लिकेशन आहे. कधी पडलाय प्रश्न? PSI मुख्य परीक्षा 2023 चा प्रश्न आहे.
काही नाही याच्यामध्ये. आता याच्यात जर बघितलं आपण साधारणपणे 53/2 म्हणजे नक्की काय रे? तुम्ही जर लक्षात 53/2 किंवा 53ला जर 2 ने भाग दिलं तर सांगा उत्तर आपलं काय रे? 26.5 येते. आता ऑलरेडी पुन्हा इथं काय घेतलंय त्यांनी? 26.5 घेतलाय. 106 छेदात पुन्हा जर 4 केलं तर उत्तर येतं, इथं लक्षात ठेवायचं 26 पॉईंट लक्षात ठेवायचं. म्हणजे बघा 4 2 8, पुन्हा हातचे आले 2, पुन्हा साइन चोक 24 लक्षात ठेवा, किंवा 4 सक्क 24 म्हणजे काय रे? 26 पॉईंट पुन्हा 5च आहे. म्हणजे 53/2 म्हणजे 26.5 आहे. 106 छेदात 4 म्हणजेच 26.5 आहे. आणि याच्यामध्ये अजून एक अंक आहे बघा, 33/2. 33/2 म्हणजे 100% हा 16 पॉईंट काय असणार आहे? 5 असणार आहे. म्हणजेच काय लक्षात ठेवायचं, पुन्हा साधारणपणे मी तर लिहिलं कळण्यासाठी तुम्हाला, तर हा 26 पॉईंट काय रे? 5 आहे. पुन्हा इथं ऑलरेडी 26.5 दिलाय, पुन्हा हे पण 26.5 आहे. पुन्हा सांग रे बाबा 16.5 आहे. आणि हे सुद्धा 66 छेदात, याच्यामध्ये अजून एक घटक आहे बघा, 66 छेदात जर तुम्ही 4 केले, 66 छेदात 4 सुद्धा तुमचा काय असणार आहे? 16 पॉईंट लक्षात ठेवा 5च आहे. तो सुद्धा भाग द्या, तुम्हाला उत्तर लक्षात 16.5 येणार आहे. म्हणजेच काय पुन्हा काय रे? हे 16.5च आहे. आणि इथं ऑलरेडी त्यांनी दिलाय 16.5. म्हणजे सोपं करू आता याच्यामध्ये. सोपं करू म्हणजे काय? याला लक्षात पुन्हा ए मानला, हे पण सारखंच आहे, एच आहे. पुन्हा काय रे? हे सुद्धा एच आहे, सूत्रामध्ये बसतंय, काळजी करायची नाही. मध्ये चिन्ह काय? वजा आहे. परत सांगा रे, ह्याला आपण बी मानूया, हे बी, परत हा पण बीच आणि हा पण बीच आहे. समजतंय? आणि वर आपण ऑलरेडी याला मानलेला आहे, ए ह्याला पण मानलेला आहे. लक्षात ठेवायचं काय रे? पुन्हा एच आहे हा. परत 106ला 4 ने भागलं, पुन्हा एच आहे. हा तुमचा बी आहे वरती. 66 छेदात 4 म्हणजे 16 पॉईंट लक्षात ठेवायचं 5. म्हणजेच लक्षात ठेवा, तो बी घेतला होता आपण, हा बी आहे. आणि 16.5 म्हणजेच काय रे व्हायच्यामध्ये? पुन्हा हा तुमचा काय असणार आहे? बी असणार आहे. म्हणजे आता ह्याच्यामध्ये ए गुणले ए सांग रे बाबा, ए गुणले ए चा घन. हे तर लिहितो मी आता, हे पुसून टाकतो, थोडं बा समजून घ्या व्यवस्थित. काय नाही याच्यामध्ये, तिथं आहे तुझं आहे तुझं पाशी. म्हणजेच काय याच्यामध्ये? ए चा घन बोल रे बाबा, वजा बी चा घन. आणि छेदामध्ये ए गुणले ए चा वर्ग. पुन्हा सांग रे अधिक ए बी आणि सांगा रे बी गुणले बी, हा बी चा लक्षात ठेवायचं वर्ग. म्हणजेच हे तुम्हाला या सूत्राचं ऍप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये. म्हणजे ए चा घन वजा बी चा घन. मग सांग, पहिल्या कंसामध्ये ए वजा बी, दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग, बोला अधिक ए बी चा वर्ग. आणि छेदामध्ये ऑलरेडी त्यांनी दिलं होतं ए वर्ग अधिक ए बी आणि अधिक बी चा वर्ग. आणि यास ह्यास एकमेकाला कटून गेलं. राहिलं फक्त याच्यामध्ये काय असणार आहे? ए वजा बी ची किंमत आपल्याकडे शिल्लक आहे. मग ए ची किंमत किती आहे बाबा? 26.5 मधून आपल्याला बी ची किंमत किती आहे? 16.5 मायनस करा, तुमचं उत्तर असणार आहे 10. 10 म्हणजेच पर्याय क्रमांक 4. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. PSI मुख्य 2013. समजते? मी काहीच करत नाही, सूत्राचं ऍप्लिकेशन, दुसऱ्या याच्यामध्ये काहीच विशेष नाहीये. समजते? काही अडचण असेल तर लक्षात ठेवायचं, कमेंटमध्ये विचारत. तुम्हाला सगळ्या कमेंटला मी उत्तर पर्सनली देणार आहे. कमेंट नक्की करायची सगळ्यांनी. तुमच्या वैयक्तिक काय क्वेरीज असतील अमुक तमुक तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लक्षात ठेवायचे, विचारा. चला पुढे नेक्स्ट सोडवा म्हणले. आता काय नाही याच्यामध्ये, पुन्हा ह्याला ए माना. परत सांग रे वा, ह्याला एच मानूया कारण सारखं आहे ते. ह्याला आपण एच मानावं लागेल. पुन्हा बी. चला पुढे परत काय सांगितलंय? ह्याला ए. परत सांग रे, ए आणि बी आहे. ए आणि काय रे? बी. आणि बी गुणले बी. सांग पटकन. चल नगी लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये जर बघितलं आता साधारणपणे थोडं लक्ष द्या व्यवस्थित. याच्यामध्ये मी असं म्हणलं ए गुणले ए चा घन. चल रे बाबा, अधिक सांगितले पण आता इथं काय रे? बी चा घन. परत छेदामध्ये ए वर्ग. चला परत वजा ए बी आणि अधिक काय रे बाबा? बी चा वर्ग. पण याचा विस्तार तुम्हाला माहिती पाहिजे. ए चा घन अधिक बी चा घन. पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी, दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग वजा ए बी अधिक बी चा वर्ग. कोण तर वरती 100% खालच्याला घालवलं येतं. म्हणजेच काय, आता खाली जर बघितलं पुन्हा ए वर्ग वजा ए बी अधिक काय रे बाबा? बी चा वर्ग. आणि हे दोघं एकमेकाला कटून जातील. पण एखादा स्मार्ट असेल पोरगा, स्मार्ट असेल तर 100% लक्षात ठेवा. फक्त लक्षात आलं पाहिजे मास्तर एवढंच उत्तर राहते. म्हणजे ए अधिक बी ची किंमत आपल्याला उत्तर आहे. ए ची किंमत आहे 641. बी ची किंमत काय रे बाबा? 359. कर बेरीज, उत्तर लिहून ये, संपला विषय. काय मग 0. परत लक्षात ठेवा 0. परत काय रे 10 म्हणजे 1000 म्हणजेच पर्याय क्रमांक 4. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. काय अडचण आहे? प्रॉब्लेम असेल तर विचारा. येतं लक्षात. अडचण असेल तर 100% विचारायचं.
चला नेक्स्ट क्वेश्चन बघायचं आपल्याला. बघा लक्षात ठेवा काय सांगितले त्यांनी. पुन्हा काय रे एक्सचा वर्ग वजा वायचा वर्ग पहिल्या कंसामध्ये, दुसऱ्या कंसामध्ये एक्स अधिक वाय आणि परत काय छेदामध्ये एक्स अधिक वाय कंसाचा वर्ग त्यांनी सांगितलाय. एसटीआय पूर्व परीक्षा 11चा प्रश्न आहे. सूत्राचं ऍप्लिकेशन मग एचा वर्ग वजा बीचा वर्ग काय सांगतो लक्षात ठेवा. पहिल्या कंसामध्ये तेच आहे म्हणजे एक्स वर्ग वजा वाय वर्ग, पहिल्या कंसामध्ये एक्स अधिक वाय, दुसऱ्या कंसामध्ये एक्स वजा वाय आणि ऑलरेडी तिथं काय दिलं आपल्याला एक्स अधिक वाय दिलेलं होतं. मग छेदामध्ये काय सांगितलंय पुन्हा वर्ग सांगितलाय. एक्स अधिक वाय कंसाचा वर्ग, वर्ग म्हणजे पुन्हा त्या संख्येचा 2 वेळा गुणाकार. एक्स अधिक वाय पहिल्या कंसामध्ये, दुसऱ्या कंसामध्ये पुन्हा एक्स अधिक वाय काय म्हणजे एक्स अधिक वाय ला हा एक्स अधिक वाय कटून गेला, पुन्हा एक्स अधिक वाय ला हा एक्स अधिक वाय कटून गेला. राहिलं तुमचं उत्तर काय रे पर्याय क्रमांक 1. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. काय अडचण आहे येते लक्षात. साधारणपणे काय याच्यामध्ये फक्त प्रश्न भीतीदायक असतात, प्रश्न भीतीदायक असतात त्यामुळे लक्षात घाबरायचं नाही. फक्त सूत्र व्यवस्थित पाठ करा. सूत्र व्यवस्थित जर तुमचे 10 सूत्र पाठ असतील तर 10 सूत्राच्या ऍप्लिकेशन वरतीच परीक्षेमध्ये तुम्हाला 100% प्रश्न विचारतात. येते लक्षात. जर तुमच्या क्वेरीज असतील तर पुन्हा तुम्हाला सांगितलंय क्वेरीज असतील तर आपला नंबर सगळ्याकडे ठेवा 9096590278 वरती. जर तुम्हाला अभ्यास करताना एखादा प्रश्न प्रॉब्लेम देत असेल तर त्या प्रश्नाचा लक्षात फोटो काढा, त्याचा स्क्रीनशॉट मला या नंबरवरती 9096590278 ला 100% तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा. त्याचं इन्स्टंट सोल्युशन द्यायची जबाबदारी माझी. आणि तुमचे जर अजून काय वैयक्तिक प्रॉब्लेम असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये त्या शंका विचारा, म्हणजे प्रत्येक शंकेचं उत्तर मी देणार आहे. व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या काही डिमांड असतील सर ह्या टॉपिकवरती आम्हाला अजून व्हिडिओज घ्या अमुक तमुक किंवा आता कंबाईन गट ब मुख्य परीक्षेला अनुसरून आपण व्हिडिओ सिरीज पण चालू करणार आहोत. त्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला 100% फायदा होणार आहे. अजून काही तुमच्या वेगळ्या टॉपिकच्या डिमांड असतील तर टॉपिक सुद्धा लक्षात ठेवा, मला सजेस्ट करा. त्या टॉपिकवरती मी 100% तुम्हाला व्हिडिओ बनवून देतो. लक्षात ठेवा काय अडचण नाही. अजून येथे लक्षात कमेंट करायचं आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाहीये. मग आता या आजच्या सेशनमध्ये आपण इथंच थांबतोय. पुढच्या एका चांगल्या भन्नाट सेशनमध्ये पुन्हा भेटूया. थँक्यू व्हेरी मच.